विद्यार्थी मित्र हो नमस्कार. सर्वप्रथम जगू आनंदे शिकू आनंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्र हो, ज्या व्हिडिओची तुम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होता, अनेक वेळेला मला कमेंट बॉक्समध्ये विचारत होता, की सर या वर्षीची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी-एडची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार आहे? तर त्या प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हा सर्वांना देणार आहे. आणि हा व्हिडिओ मला आपणा सर्वांच्यापर्यंत पोहोचताना विशेष आनंद होत आहे, की तुमच्या सर्वाधिक मागणी असलेला हा व्हिडिओ आज मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतोय. तर त्यासाठी आपण सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो, की जे प्राथमिक शिक्षक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बी-एड करू इच्छितात, अशा सर्व डी-एड धारक प्राथमिक शिक्षकांना हा व्हिडिओ लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पाठवा. कारण यावर्षीची जी 2026-28च्या बॅचची जी प्रवेश प्रक्रिया आहे, तर ती प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार आहे? त्यासाठीची पात्रता काय आहे? त्यानंतर त्याची फी किती आहे? आणि हे भरत असताना प्रामुख्यानं कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे? या महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांना देणार आहे. या चॅनलवर जर का तुम्ही सर्वप्रथमच असाल आणि चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल, तर हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत जातील आणि हा व्हिडिओ आवडल्यास हाईप करायला विसरू नका, जेणेकरून हा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचेल. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया, की बी-एड 2026-28ची ही जी बॅच आहे, त्या बॅचची जी प्रवेश प्रक्रिया आहे, तर ती प्रवेश प्रक्रिया प्रामुख्याने 27 जुलै ते 3 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये सुरू होते. म्हणजे प्रवेश प्रक्रियेसाठी फक्त आणि फक्त 8 दिवस तुम्हाला विद्यापीठानं दिलेले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ही सर्व माहिती आपल्या गरजू प्राथमिक शिक्षकांच्यापर्यंत, विद्यार्थ्यांच्यापर्यंत पाठवा, जेणेकरून कोणीही या प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहणार नाही. आता 27 जुलै ते 27 जुलै 2026 ते 3 ऑगस्ट 2026 रात्री 11:59 पर्यंतची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही विद्यापीठाचं जे संकेतस्थळ आहे, http ycmou.digitaluniversity.ac.in या वेबसाईटला भेट देणं गरजेचं आहे. आणि साहजिकच 27 जुलैपासून तुम्हाला विद्यापीठाच्या वेबसाईटला याचा प्रवेश अर्ज, याच्या संदर्भातली जी इतर माहिती, ती सर्व माहिती पाहायला मिळणार आहे. आता आपण जाणून घेऊया, की याच्यासाठीची पात्रता किती आहे? तर यासाठीची पात्रता मी तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमधनं सांगितलेलीच आहे. तरी एकदा परत सांगतो, विद्यापीठानं जे सूचनापत्रामध्ये सांगितलंय ते, की बी-एड हा जो अभ्यासक्रम आहे, याचा संकेतांक आहे अभ्यासक्रमाचा P108. आणि त्यासाठीच्या पात्रतेच्या अटी आहेत, प्रवेश पात्रतेच्या अटी, डी-एड/डी-टी-एड/डी-एल-एड डिप्लोमा पूर्ण केलेले आणि महाराष्ट्रातील सरकारमान्य प्राथमिक शाळेतील शिक्षक म्हणून किमान 2 वर्षाचा अनुभव आणि सध्या सेवेत असलेले शिक्षक या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ. म्हणजे प्रामुख्यानं तुमचं डी-एड असणं गरजेचं आहे. तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या मान्यता असलेल्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यासाठीचा शिक्षक म्हणूनचा तुमचा जो अनुभव आहे, तो किमान 2 वर्षाचा असणं गरजेचं आहे. जर का तुम्ही पूर्ण वेळ सेवेमध्ये असाल तर, आणि जर का तुम्ही अर्धवेळ सेवेमध्ये असाल, तर त्यासाठीचा किमान 4 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. प्रॉस्पेक्टमध्ये ती माहिती सांगितलेली आहे. ती तुम्ही काळजीपूर्वक त्याची व्हेरिफाय करू शकता. परंतु आता सूचनापत्रामध्ये मात्र पूर्ण वेळ 2 वर्षाचा अनुभव असणं सांगितलेलं आहे. या पात्रतेबरोबरच तुम्ही जर का खुल्या प्रवर्गामध्ये असाल, ओपन कॅटेगरीमध्ये असाल, तर तुम्हाला पदवी स्तरावर किमान 49.50% गुण असणं अनिवार्य आहे. आणि जर का तुम्ही राखीव प्रवर्गामध्ये असाल, रिझर्व्हेशन कॅटेगरीमध्ये असाल, तर तुम्हाला त्यासाठी पदवीसाठी 44.50% गुण असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं बी-ए असेल, बी-कॉम असेल, बी-एस-सी असेल किंवा एनी अदर याला इक्विव्हॅलंट डिग्री जर का तुमच्याकडे कुठली असेल 3 वर्षाची, त्याला आपण ग्रॅज्युएट डिग्री म्हणतो, तर तिच्यासाठी ओपनसाठी 49.50% आणि कॅटेगरीसाठी 44.50% तुम्हाला गुण असणं गरजेचं आहे. आता याची फी किती ते आपण जाणून घेऊया, की ही जी प्रवेश प्रक्रिया आहे, त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये खुल्या प्रवर्गासाठी ₹1000, तसेच राखीव प्रवर्गासाठी ₹500 ऑनलाईन भरून अर्ज तुम्ही ऑनलाईन सादर करता येतो तुम्हाला. मी तुम्हाला प्रवेश फी सांगितली याच्यासाठीची ऑनलाईन ॲप्लिकेशनची. आणि यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. आत्ता जी सांगतोय ती खरं तर या सूचनेमध्ये नाही आहे. त्यामुळे तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका, की तुम्हा सर्वांना हा प्रवेश अर्ज भरत असताना मी प्रामुख्यानं यापूर्वीच्या एका व्हिडिओमधनं सांगितलंय तुम्हाला. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही पार्ट 2 मुद्दाम म्हणून पहा, की त्यामध्ये तुम्हाला तुमच्या अध्यापन अनुभवाचे गुण कसे मिळतात आणि शैक्षणिक पात्रतेचे कसे गुण मिळतात, अतिरिक्त गुण जे असतात, तर त्याची मी माहिती तुम्हाला सांगितली, ते पहा. आणि आताही तुम्हाला सांगतोय, की तुम्ही ऑनलाईन प्रवेश भरत असताना आपला अध्यापन अनुभव हा जेवढ्या वर्षाचा असेल तेवढ्या वर्षाचे गुण काळजीपूर्वक आणि अचूकपणे भरा.
म्हणजे माझा जर का अध्यापन अनुभव 10 वर्षाचा असेल, तर मी त्या ठिकाणी अध्यापन अनुभवाचा 10 वर्षाचा पुरावा मला देता आला पाहिजे आणि त्याचे मला 10 गुण तिथं मी ती लिहिले असणं गरजेचं आहे. म्हणजे भरणं गरजेचं आहे. जर का तुम्हाला अनुभव 10 वर्षाचा आहे आणि तुम्ही जर का तिथं 9 वर्षाचा भरला, तर कदाचित तुमचं ते मेरिट एका मार्कानं कमी होऊ शकतं. याचबरोबर तुमची जी इतर शैक्षणिक पात्रता असेल, त्यामध्ये मग तुम्ही पदवी स्तरावरचं शिक्षण घेतलं, पदवी स्तरावरचं शिक्षण घेतलं, तुम्ही एखादा डिप्लोमा पूर्ण केला, तुम्ही एखादा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला आणि जर का तुम्ही ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पूर्ण केलं असेल, तर त्याचे एक वेगळे गुण आहेत तुम्हाला. त्यामुळे तुम्ही जे मी सांगितलं तुम्हाला यापूर्वी, की जर का तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून एखादा कोर्स केला असेल आणि त्याच स्तरावरचा कोर्स एखादा इतर विद्यापीठातून पूर्ण केला असेल, समजा पुणे असेल, मुंबई असेल किंवा शिवाजी विद्यापीठ असेल, तर तिथल्या कोर्सला प्राधान्य न देता तुम्ही प्रामुख्यानं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून समकक्ष जे कोर्स पूर्ण केलेले आहेत, त्या कोर्सला अधिक प्राधान्य द्या. कारण त्याचे तुम्हाला जास्तीचे गुण मिळणार आहेत. ते त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, की तुमची मेरिट लिस्ट ही प्रामुख्यानं ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या अर्जामध्ये तुम्ही जी माहिती भरता, त्या माहितीवर तुमचं मेरिट लागणार आहे. त्यामुळे तिथली माहिती भरताना आपल्याकडून कसलीही चूक होणार नाही याची काळजी घ्या. जेणेकरून तुम्ही ज्या मेरिटचे हक्कदार आहात, तेवढं मेरिट तुम्हाला मिळेल आणि त्यानुसार तुमची निश्चिती होणं न होणं हा पुढचा भाग आहे. त्यामुळे साहजिकच आपण जर का इथं चूक केली, तर माझ्याकडं पात्रता असून मी तेवढ्या गुणांचा हक्कदार असून सुद्धा केवळ ऑनलाईन प्रवेश अर्जामध्ये मी चुकीची माहिती भरल्यामुळं मी या प्रवेशापासून वंचित राहू शकतो. या प्रवेश प्रक्रियेतनं मी बाहेर पडू शकतो. त्यामुळे असं होणार नाही याची आपण काळजी घ्या. आणि विद्यार्थी मित्र हा व्हिडिओ जर का तुम्हाला उपयुक्त वाटला, तर तुमच्या अ, संपर्कातील जास्तीत जास्त बी-एड करू इच्छिणाऱ्या प्राथमिक शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा, जेणेकरून त्यांना आपल्या वेळेमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येईल